Fuck this, नाही त्यात सब्लिमिनल बोलतो मी ऑन युअर फेस. चालतोय कासवाच्या गतीनं तरी पण मिस जिंकेन ही रेस. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनी टाईम एकाएम. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यापूर्वी मी तुम्हाला आहे ना विनंती करतो की एनी टाईम एकाएम ह्या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोशल मीडियावरती माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की व्हिडिओची जी काही सुरुवात आहे मी हिपहॉपच्या ह्या काही ठराविक सुंदरशा ओळी गाऊन का केल्या, तर त्याचं कारण असं आहे की गेली बरेच दिवस झालेत एकही व्हिडिओ पडला नाही आहे. कुठल्याही न पिक्चरचा रिव्ह्यू आहे, न कुठल्या ट्रेलरचा रिव्ह्यू आहे, काहीही नाही आहे. कुठलाच व्हिडिओ पडलेला नाही आहे. आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक संकट आहेत. जॉब करतोय, जॉबमध्ये यश मिळत नाही आहे, परंतु ही माझी पॅशन आहे की मी यूट्यूबचे जे काही व्हिडिओ बनवतो ही माझी पॅशन आहे. आणि गेली अनेक दिवस झालेत की एकही व्हिडिओ पडलेला नव्हता. आणि ज्या वेळेला एखादं असं कारण मिळतं की यार, म्हणजे आपण म्हणतो ना की सगळी कामं साईडला ठेवावी आणि हे काम आपण पहिल्यांदा करावं, तर तशी गोष्ट ज्या वेळेला घडते त्यावेळेला एक कॉन्फिडन्स येतो, एक नवी ऊर्जा येते आणि त्यावेळेला मी व्हिडिओ बनवतो. आणि तीच गोष्ट घडलेली आहे की सौरभ द सनी हा जो काही आर्टिस्ट आहे, तर त्याचं गाणं रिलीज झालेलं आहे. आणि तो माझा एक चांगला जवळचा मित्र आहे, भावासारखा तो माझा मित्र आहे. आणि त्याचा जो काही अल्बम आहे नोबडी नोजचा हा एपिसोड आहे, त्याचं हे गाणं आहे, जे गाण्याचं नाव आहे फक डिस. शब्दांना जास्त सिरियसली घेऊ नका, याच्यातला जो काही मर्म आहे त्याला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जे काही रॅपर असतात, जे काही हिपहॉप आर्टिस्ट असतात, म्हणजे बेसिकली हिंदी असेल किंवा इंग्लिश ह्या म्हणजे इंग्रजी भाषेमधले हे जे काही रॅपर आहेत, तर अनेक लोक त्यांना फॉलो करतात. म्हणजे मला यो हनी सिंगचे गाणे मला आवडतात. आजकाल बादशाह फार चालतो आहे. आणि आपल्या मातृभाषेमध्ये ही जी काही कला आहे, म्हणजे रॅपर असेल, हिपहॉप आहे, ही जी काही कला आहे, हा जो काही जॉनर आहे, आपल्या भाषेमधून काहीतरी बनवणं, काहीतरी नवीन आणणं, हे फार काही वेगळं आहे. आणि आपल्या भाषेला अशा प्रकारे जे काही मोठे करणारे जे आर्टिस्ट असतात, अशा प्रत्येक आर्टिस्टला माझा चॅनल हा नेहमी सपोर्ट करेल. मग ते व्हिडिओचं माध्यम असेल किंवा म्हणजे ट्विटरवरती मी त्यांना पाठिंबा देणं असो, अशा ज्या काही गोष्टी आहे त्या माझा जो काही हा चॅनल तो नेहमी करत राहील. प्रत्येक वेळेला गरज नाही की मी व्हिडिओच्याच माध्यमातून कौतुक करायला हवं, परंतु असं नाही आहे की सौरभ द सनी हा मित्र म्हणून मी फक डिस या गाण्याचा रिव्ह्यू करतो, असं नाही आहे. तो एक चांगला आर्टिस्ट आहे आणि तो हळूहळू मोठा होऊ पाहतोय, त्यामुळे एक पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि आपण जे काही मराठी लोक आहोत, आपलं हेच चुकतं की आपला कोणीतरी मित्र आहे, आपला कोणीतरी भाऊ आहे, आपला गावातला कोणीतरी एक मुलगा आहे, तो ज्या वेळेला नाही का मोठा होत असतो त्यावेळेला आपण त्याचे पाय मागं खेचत असतो. ही जी काही खेकडा पद्धती नाही, कुठेतरी थांबायला हवी. आपला भाऊ आहे, आपला मित्र आहे, आपल्या गावातला मुलगा आहे, त्याला सपोर्ट करा यार. प्रत्येक वेळेला पॉलिटिक्स खेळणं, प्रत्येक वेळेला त्याचे पाय मागं ओढणं, या गोष्टी आपल्याला मोठ्या नाही बनवू शकत. कोणीतरी त्याची पॅशन आहे, त्याची आवड तो जपतोय. आणि सगळ्यात मेन काय आहे ना की आपली मराठी भाषेसाठी एक वेगळ्या माध्यमातून जर कोणीतरी पुढं जातोय ना, मला आनंद नेहमीच होतो. आणि मी त्या व्यक्तीला आहे ना, मग तो कोणी असो, जवळचा असो, ओळखीचा असो, अनोळखी असो, कोणीही असो, माझा चॅनल त्याला नेहमी सपोर्ट करणार. असो काही गोष्टी बोलण्या गरजेच्या होत्या म्हणून मी बोललो. आणि हे जे काही रॅपर आहेत, हे जे काही हिपहॉप आर्टिस्ट आहेत, त्यांचं ज्या वेळेला तुम्ही गाणी बघाल त्यावेळेला त्यांच्या गाण्यातून आहे ना काहीतरी एक फार मोठा अर्थ दडलेला असतो. आणि सौरभची ज्याचे जेवढे काही गाणे असतील मी पाहिलेले आहेत, तो काहीतरी सांगत असतो प्रत्येक गाण्यामधून. आणि हे जे काही रॅपर्स असतात, हे जे काही हिपहॉप आर्टिस्ट असतात, ते चांगल्या पद्धतीनं लिरिक्स तयार करतात. आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी एक वेगळ्या प्रकारे ते मांडत असतात. आणि म्हणतो ना आपण, एक समाजातला कोणीतरी एक असा मुलगा असतो, कोणीतरी अशी एक रंजलेली गांजलेली एक अशी एक व्यक्ती असते की जिच्यावरती अन्याय चालू असतो. आणि गरजेचं आहे मराठी भाषेमध्ये असे आर्टिस्ट पुढे येत आहेत, आणखी आर्टिस्ट यावेत, त्यांना आपण पाठबळ देणं गरजेचं आहे. तर हे जे काही गाणं आहे सौरभ द सनी 3 मिनिट आणि 1 सेकंदाचं गाणं आहे, याचं जे काही
रेकॉर्डिंग आहे हे ॲपस्ट्रॉफ स्टुडिओ नाशिक इथल्या स्टुडिओने अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण हे गाणं बघतो याच्यातले जे काही म्युझिक असेल, जे म्युझिक आयजन फातीर UK यांनी म्युझिक दिलेलं आहे, DOP असेल, स्क्रीन प्ले असेल, जे काही गोष्टी असेल, आणि सागर राठोडने जी काही DOP या गाण्याला दिलेली आहे अतिशय छान आहे. ओव्हरऑल संपूर्ण गाणं अतिशय छान आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे सौरभ द सन्नी या आर्टिस्टने, या आपल्या भावाने ज्या प्रकारे हे गाणं गायलं आहे, त्याने ज्या प्रकारे लिरिक्सची रचना केलेली आहे, हे ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. हे जे काही लिरिक्स असतात ना ते आपल्या काळजात रुतले गेले पाहिजे, ते आपल्या काळजाला भिडले पाहिजे. आणि असे लिरिक्स त्यांनी या गाण्यामध्ये टाकलेले आहे. त्यामुळे हे गाणं मला खरंच आवडलं. मित्र म्हणून मी नाही म्हणत आहे, मनापासून बोलतोय. हे गाणं अतिशय छान आहे. तुम्ही सौरभ द सनी हा जो काही त्याचा चॅनल आहे त्या चॅनलवरती जाऊन हे गाणं तुम्ही बघू शकतात. आणि त्यांनी हे ज्या काही ओळी टाकलेल्या आहेत, फक डिस नाही देत सब्लिमिनल, बोलतो मी ऑन युअर फेस, चालतोय कासवाच्या गतीनं तरी पण मीच जिंकेन ही रेस, हे जे काही लिरिक्स आहे ना, हे लिरिक्स इथं भिडतात. त्यामुळे गाणं अतिशय चांगलं जबरदस्त चाबूक धमाकेदार आणि वजनदार असं हे जे काही हिपहॉपवालं हे जे काही गाणं आहे, या गाण्याला तुम्ही भरभरून सपोर्ट करा. एका जो काही हा हिपहॉप आर्टिस्ट असेल, रॅपर आर्टिस्ट असेल, ज्या प्रकारे त्याची लिरिक्स अशा प्रकारे येतात, याचा अर्थ असा असतो की त्या लिरिक्सच्या माध्यमातून तो त्याचा एक वैयक्तिक संघर्ष संपूर्ण जगासमोर तो सांगत असतो. आणि हिपहॉप आर्टिस्ट पुढे येणं ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे आपण अशा लोकांना सपोर्ट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि वैयक्तिक त्याच्या आयुष्यातला संघर्ष देखील त्यांनी याच्यात टाकलेला आहे. नक्कीच त्याच्याही आयुष्यात कोणीतरी असं असेल की ज्यांनी त्याच्या या कलेकडे न बघता आपलाच मित्र, आपलाच गावातला एक मुलगा पुढे जातो तर त्याचे पाय आपण मागे खेचूया असा देखील प्रयत्न केलेला असेल असं मला वाटतंय. कारण ज्या प्रकारे तो या गाण्यातून आपल्या वेदना सांगतोय ना, त्यावरून मला कळालं, म्हणून मी हे बोललो. त्यामुळे मित्रांनो, असं काही करू नका. आपल्या भावाला पुढे जातोय तर त्याला पाठिंबा द्या, त्याच्या पाठीशी आपण खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. सौरभ, गाणं अतिशय छान बनवलं मित्र तू. मला हे गाणं अतिशय आवडलं आहे मित्र. अँड तू असेच गाणी बनवत राहा, चांगली चांगली गाणी बनव. वर्षातून दोन तीन गाणी पडू दे, येऊ दे तुझी गाणी, आणि छान गाणी बनवतो यार तू. भरपूर पाठिंबा आहे तुला माझ्या चॅनलतर्फे. आय एम वेटिंग फॉर की सौरभने लवकरच संजू राठोड सोबतही काम करावं. त्याचं एक मध्ये गाणं आलेलं होतं, संगिनी होशील का, ते गाणं तुम्ही नक्की बघा. त्याचं वैयक्तिक एक गाणं आहे बाउन्स बॅक, लॉकडाऊनमध्ये त्याने ते शूट केलेलं होतं. ते गाणं देखील तुम्हाला फार आवडेल. त्या गाण्याला त्याच्या चॅनलवरती सगळ्यात जास्त व्ह्यूज आहे. आणि नक्कीच हे जे काही गाणं आहे फकडिस, त्याच्या पूर्वीच्या गाण्याचा रेकॉर्ड नक्कीच तोडेल. तर ह्या गाण्यातले बीट्स असेल, रिदम असेल, जे काही गोष्टी आहे, म्युझिक, लिरिक्स, ज्या प्रकारे त्यांनी गायलं हे गाणं, सगळ्या गोष्टी अतिशय छान आहे. चांगल्या प्रकारे शूट केलेलं, चांगल्या प्रकारे रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहे गाण्याचं. त्यामुळे ओव्हरऑल हे जे काही गाणं आहे ना अतिशय छान आहे. आणि स्टार वगैरे ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टींची काही गरज नाही आहे. हे गाणं त्याहीपेक्षा मोठं आहे. चांगलं गाणं बनवलेलं आहे सौरभ द सनीने. आणि माझ्या चॅनल थ्रू मी सगळ्यांना विनंती करेल की या गाण्याला तुम्ही प्रतिसाद द्या. या गाण्याला तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आणि आपल्या लाडक्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये.